श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीत झाडू खरेदी करून तिचे पूजन करणे ही एक मोठी परंपरा आणि संस्कृती आहे. दिवाळी जवळ आली की घराघरात साफसफाई सुरू होते. दिवाळीच्या परंपरेत आणि संस्कृतीत जी झाडू साफसफाई करते आणि घरामध्ये लक्ष्मी आणते, तिच्याप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी झाडूचे देखील पूजन केले जाते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत झाडूला लक्ष्मीचे स्वरूप संबोधले जाते. कारण नकारात्मकता पसरवणारी सर्व घाण, केर कचरा बाजूला सारून घर स्वच्छ करण्याचं काम हे झाडू करत असते. त्यामुळे घरातील रोगराई नष्ट होऊन समृद्धी येते. तिच्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी दिवाळीला लक्ष्मीपूजनासह झाडूची देखील पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाचा झाडू वास्तुशास्त्रानुसार कधी आणावा, पूजा कशी करावी, जुना झाडू कधी आणि कसा बाहेर काढावा, झाडू घरात कुठे ठेवावा, कुठे ठेवू नये, झाडू वापरण्याचे काही नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. झाडूला लक्ष्मी मातेचं दुसरं रूप मानलं गेलं आहे. अनेक जणांना झाडू वापरण्याचे नियम हे माहिती नसतात. तुम्ही जर का झाडू दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी खरेदी करणार असाल तर तो झाडू धनत्रयोदशी या दिवशी खरेदी करावा. म्हणजे धनतेरस ज्या दिवशी असते त्या दिवशी हा झाडू आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचा आहे. कारण धनतेरस याचा अर्थ आपल्या घरामध्ये धन आणण्याचा तो दिवस असतो. त्यामुळे आपल्याला हा झाडू धनत्रयोदशी दिवशी खरेदी करायचा आहे. कारण साक्षात धन आपल्या घरामध्ये आपण आणण्याचं काम हे त्या दिवशी करायचं असतं. त्यामुळे त्या दिवशी बरेच जण चांदीची देखील खरेदी करत असतात. चांदीसुद्धा ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीचं साक्षात स्वरूप असलेला झाडूसुद्धा धनत्रयोदशी दिवशीच खरेदी करावा. त्यामुळे आपल्या घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास हा वर्षभर कायम अखंड स्वरूपात राहतो. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशीच आपल्याला हा झाडू खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. तुम्हाला जर का एरवी वर्षभरात झाडू कधीही खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही मंगळवार, शनिवार या दिवशी खरेदी करू शकता. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य दिशेला झाडू ठेवणं सर्वात योग्य मानलं गेलं आहे. झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे कोणालाही दिसणार नाही. झाडू कधीही स्वयंपाकघर किंवा देवघर किंवा धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये. घरात आजारपण आणि गरिबी येते असं म्हणतात. त्याचप्रमाणे घरात झाडू कधीही उभा ठेवू नये, तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की झाडू कधीही जाळू नये. झाडू ठेवताना कोणाच्याही पायाला लावू नये. म्हणजे घरामध्ये झाडू मारताना सुद्धा आणि घरामध्ये झाडू ठेवताना सुद्धा तो कोणाच्याही पायाला लावू नये हे लक्षात ठेवा. कारण त्यात लक्ष्मी मातेचा वास असतो. तसेच कोणत्याही नाल्याजवळ किंवा झाडाजवळ ठेवणे किंवा फेकणे हे टाळावे. हे देखील लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये. फेकण्यासाठी म्हणजे आपल्या घरातून झाडू बाहेर काढण्यासाठी एकादशी किंवा गुरुवार किंवा शुक्रवार हे दिवस जे आहेत ते कधीही निवडू नये. म्हणजे या दिवशी झाडू कधीही घरातून बाहेर टाकू नये असे मानले जाते. कारण गुरुवार आणि शुक्रवार हे देवी लक्ष्मीचे दिवस आहेत. म्हणून या दिवशी झाडू चुकूनही घराच्या बाहेर फेकू नका किंवा घराच्या बाहेर काढू नका. घरामध्ये झाडू व्यवस्थित ठेवावा. झाडू नेहमी अशा प्रकारे ठेवा की तो कोणाच्याही नजरेत येणार नाही. झाडूमधून नकारात्मक ऊर्जा वाहते, त्यामुळे धनहानी होऊ शकते. झाडू कधीही घराबाहेर ठेवू नका. झाडू नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावा. एखादी व्यक्ती नुकतीच घराबाहेर पडली असेल त्यानंतर लगेच घरामध्ये झाडू मारू नये. किमान अर्ध्या तासानंतर घरामध्ये झाडू मारावा. रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचरा दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा. घरात चालताना चुकून आपला पाय झाडूवर पडला किंवा झाडूला लागला तर झाडूला लगेच नमस्कार करावा. कारण त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. असं न केल्यास आपल्याकडून माता लक्ष्मीचा अनादर होतो. आत्तापर्यंतची जी जुनी माणसं आहेत, जेव्हा झाडू खरेदी करायचे तेव्हा झाडूला हळदी कुंकू लावून आधी तिची पूजा करायचे, मगच तिचा वापर हा सुरू करायचे. आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनासाठी जेव्हा झाडू खरेदी कराल तेव्हा घरी आणल्यानंतर हळदी कुंकू लावून मगच लक्ष्मीपूजनामध्ये त्याची पूजा करावी. लक्ष्मीपूजनासाठी झाडू खरेदी करत असताना
चुकूनही त्याचे मोलभाव करू नये. आपल्याला अन्य कोणत्याही वस्तू खरेदी करताना मोलभाव करण्याची सवय असते. त्यामुळे झाडूचे मोलभाव चुकूनही करू नये. कारण तुम्ही त्याला लक्ष्मी म्हणता. ज्या किमतीत झाडू मिळेल त्या किमतीत घ्यावा. तुम्ही वर्षभरात जेव्हा झाडू खरेदी करता तेव्हा झाडू घरी आणल्यानंतर झाडूला हळदी-कुंकू, अक्षता वाहून त्याची अगोदर पूजा करावी. मग तो झाडू घरात वापरायला काढावा. लक्ष्मीपूजनासाठी आपण झाडू आणणार आहोत. आपल्याला त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा वापर हा घरामध्ये करायचा आहे. लक्ष्मीपूजनासाठी कधीही झाडू खरेदी करताना तो कधीही एक घेऊ नये. तुम्हाला 2 झाडू हे घरी घेऊन यायचे आहेत. म्हणजे 2 जोडी असतील असे आपल्याला झाडू घरामध्ये घेऊन यायचे आहे, खरेदी करून घेऊन यायचा आहे. घरी झाडू आणल्यानंतर तो तुम्हाला कुठेही खाली फरशीवर पायदळी ठेवायचा नाही. तो तुम्हाला साईडला वरती एका बाजूला कोणाचाही हात लागणार नाही, कोणाचाही पाय लागणार नाही, अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. झाडू लक्ष्मीपूजनात ठेवल्यानंतर तुम्हाला झाडूचा दांडा हा समोर करायचा असतो आणि नवीन झाडूवर आपल्याला थोडंसं आधी पाणी शिंपडायचं असतं आणि नंतर त्याची झाडूची पूजा करायची आहे. जुना झाडू जर तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा असेल तर तो तुम्ही शनिवारच्या दिवशी बाहेर काढू शकता. दिवाळीला झाडू हा खरेदी करून आणल्यानंतर पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला नवीन झाडू लगेचच वापरायला सुरुवात करायची आहे आणि जुना झाडू हा तुम्हाला घराच्या बाहेर म्हणजे काढायचा आहे. तर अशा या झाडूची पूजा फक्त दिवाळीतच लक्ष्मीपूजनाला करायची का? तर नाही. वर्षभर आपल्याला या झाडूची पूजा करायची आहे. म्हणजे जेव्हा आपण नवीन झाडू वर्षभर कधीही घरामध्ये आणू, तेव्हा त्याची पूजा करून मगच तो झाडू आपल्याला वापरात आणायचा आहे आणि झाडूला व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी हे झाडू कधीही आपल्या घरामध्ये ठेवायचा असतो. तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळेला झाडू हा धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेला तो पूजनाच्या वेळेला त्याची पूजा करायची आहे. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.